तर आषाढी एकादशीच्या आधीच चंद्रभागा नदीमध्ये वारकऱ्यांची गर्दी पाहायला मिळते। आज चंद्रभागेमध्ये स्नान करून कधी एकदाचा पांडुरंगाचं दर्शन घेतो अशी आस प्रत्येक वारकऱ्याच्या मनामध्ये आहे। दरम्यान चंद्रभागेमध्ये स्नान करताना कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरता आपत्कालीन विभागाकडून विशेष खबरदारी घेतली जाते। चंद्रभागा नदीपात्रातून या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मयूर बोरसे यांनी। अवघीच तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखून या। ही चंद्रभागा फक्त डोळ्यांनी जरी पाहिली तरी सुद्धा सर्व तीर्थ आपल्याला घडण्याजोगं आहे आणि इथे तर स्नान वारकरी करतायत आणि लाखो वारकऱ्यांची अशी धारणा आहे की चंद्रभागेत स्नान केल्याने पवित्र तीर्थ घडतं आणि त्यानंतर विठ्ठलाचं दर्शन घडतं। आता या वारकऱ्यांचं स्नान सुसह्य व्हावं, त्यांना कोणताही त्रास होऊ नये, त्यांच्या जीवाशी येऊ नये म्हणून अनेक सेवाभावी संस्था आणि सोलापूरचं आपत्ती व्यवस्थापन कक्ष हे रात्रंदिवस झटत आहे। त्यांच्या जीवाची पर्वा करत त्यांच्यावर देखरेख रात्रंदिवस ठेवण्यात येते। माझ्यासोबत याच सेवाभावी संस्थांचे आपले सहकारी आहेत जे आपल्याला यापुढची माहिती देतील। आपण किती दिवसापासून इथे आहात आणि कशी आपली रचना आहे, कसं आपलं आपत्ती निवारणाची पद्धत आहे? जय हिंद सर, नमस्कार। मागील 8 दिवसापासून आम्ही या कार्यात आहोत। त्याचबरोबर सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही येथे कार्यरत आहोत। त्याचबरोबर सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन मार्फत शक्तिसागर डोले सर यांच्या प्रमुखाखाली आपदा मित्रांची 200 जणांची फौज, त्याचबरोबर 50 जणांची आपदा सखींची फौज येथे कार्यरत आहेत। त्याचबरोबर पुणे, मुळशी, त्यातून कोल्हापूर जिल्ह्यातून बाकीच्या ठिकाणीहून 10 स्वयंसेवी संस्थासुद्धा यामध्ये कार्यरत आहेत। 18 यांत्रिकी बोटी, त्याचबरोबर NDRFची 3 बोटी येथे या वारकऱ्यांच्या सेवेसाठी आम्ही दाखल आहोत। हे भीमेचं पात्र आहे। तिकडे चंद्राकार आकाराची ही भीमा होते आणि म्हणूनच तिला चंद्रभागा असं म्हणतात आणि हिचं एक स्थान महात्म्य आहे। बाजूलाच विठ्ठलाचं मंदिर आहे, त्यामुळे लाखो वारकऱ्यांची अशी धारणा असते की आपण एकदा तरी या चंद्रभागेचं पाणी आपल्या मस्तकी लावावं आणि पवित्र व्हावं। त्यामुळे असंख्य वारकरी इथे येत असतात, स्नान करत असतात आणि वारकऱ्यांच्या म्हणजे यांनाही खरं तर वारकरीच म्हटलं पाहिजे, वेगवेगळी सेवा देत आहेत आणि या वारकऱ्यांचा प्रवास, या वारकऱ्यांचं नित्यनेम सुसह्य करतायत। कॅमेरा पर्सन गौरव नाईक सोबत मी मयूर बोरसे, NDTV मराठी, चंद्रभागा, पंढरपूर।